अभिवाचनामध्ये आता वेळ झालेली आहे मागील भागातील अर्थात 72व्या भागातील प्रश्नाचं उत्तर पाहण्याची। 72व्या भागाचा प्रश्न होता, भिक्खुनी खेमा ही श्रावस्तीजवळ कोठे राहत होती, आणि त्याचं अचूक उत्तर आहे तोरणवथ्थू। तोरणवथ्थू हे अचूक उत्तर दिलेल्या प्रेक्षकांची नावं आहेत। @तुषार मोरे ओनली इंडियन 4323, @नंदा काटे 6968, @सूरज मस्के 3241, @सरफिरा आणि अश्विन कुमार साबळे 6488। यातील नंदा काटे यांनी उत्तर जरी अचूक दिलं असलं तरी त्यांनी खूप उशिरा उत्तर दिलेलं आहे, 48 तासाच्या नंतर। त्यामुळं बक्षिसासाठी आपण त्यांचा विचार करणार नाही आहोत। उर्वरित अचूक उत्तर दिलेल्यांची आपण लॉटरी पद्धतीनं आपण चिठ्ठी काढणार आहोत। तर यातील मी एक नाव काढणार आहे आणि मी एक नाव काढतोय। विजेता आहे @सूरज मस्के 3241। आम्ही सूरज मस्के यांना विनंती करतो की आपण 9975641908 या नंबरवरती आपण आपला पत्ता आम्हाला पाठवावा, जेणेकरून आम्ही तुम्हाला तुमचं गिफ्ट लवकरात लवकर पाठवू। जय भीम, नमो बुद्धाय। भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथाचं आपण अभिवाचन पाहत आहोत। आजपर्यंत आपण 72 भाग पाहिले। 72व्या भागामध्ये आपण पाहिलं पुनर्जन्म कोणाचा, कोणत्या व्यक्तीचा, आणि याच्यामध्ये भगवान बुद्धांची शिष्या भिक्खुनी खेमा यांनी पसेनिजित राजाला दिलेलं उत्तर आपण पाहिलं। यानंतर भाग पुढचा 73वा। तत्पूर्वी महाकारुणिक प्रोडक्शन या चॅनलच्या प्रेक्षकांसाठी आपण एक स्पर्धा ठेवली आहे। प्रत्येक भागाच्या शेवटी त्या भागावर आधारित एक प्रश्न विचारला जाईल। त्या प्रश्नाचं अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये देणाऱ्या प्रेक्षकांमधून लॉटरी पद्धतीने निवड करून एका विजेत्या प्रेक्षकाला आकर्षक भेटवस्तू दिली जाईल। यामुळे आपण हा भाग शेवटपर्यंत व लक्षपूर्वक ऐकावा ही विनंती। भाग 73वा, बौद्ध कर्मसिद्धांत आणि ब्राह्मणी कर्मसिद्धांत समान आहेत काय? बौद्ध धर्मात कर्मसिद्धांताइतका इतर कोणत्याही सिद्धांताने गोंधळ निर्माण केलेला नाही। बौद्ध धर्मात कर्माचे स्थान कोणते आणि त्याचा विशेष अर्थ काय आहे हे अगोदरच सांगितलेले आहे। अज्ञानी हिंदू लोक न समजल्यामुळे केवळ शब्द साम्यावरून असे म्हणतात की बौद्ध धर्म आणि ब्राह्मणी धर्म किंवा हिंदू धर्म हे एकच आहेत। विद्वान आणि सनातनी ब्राह्मणही असेच म्हणतात, परंतु त्यात त्यांचा हेतू अज्ञानी बहुजन समाजाची बुद्धिपुरस्पर गैरसमजूत करणे हा असतो। सुशिक्षित ब्राह्मणांना चांगलेच माहीत असते की बुद्धाचा कर्मसिद्धांत ब्राह्मणी कर्मसिद्धांतापेक्षा वेगळा आहे, आणि तरीही ते म्हणत राहतात की बौद्ध धर्म तोच आहे जो ब्राह्मणी धर्म अथवा हिंदू धर्म आहे। त्यांच्या द्वेषबुद्धीने चालविलेल्या अपप्रचाराला या दोन धर्मातील कर्मसिद्धांत विषयक समान परिभाषेने सहाय्य केले आहे। म्हणून वस्तुस्थिती काय आहे याचे सूक्ष्मपणे पूर्ण परीक्षण करणे आवश्यक आहे। शब्दांचे कितीही साम्य असले तरी बुद्धाच्या कर्मसिद्धांताचा अभिप्राय हा ब्राह्मणी कर्मसिद्धांताच्या अभिप्रायापेक्षा निश्चितच वेगळा आहे। या दोन्ही सिद्धांतात आधारभूत तत्वे ही इतकी भिन्न आहेत की त्यापासून निष्पन्न होणारा निष्कर्ष समान असणे शक्य नाही। दोहींचे भिन्न परिणाम व्हायलाच पाहिजेत। हिंदू अर्थात ब्राह्मणी कर्मसिद्धांताची मुख्य तत्वे खालीलप्रमाणे आहेत। हिंदू कर्मसिद्धांत हा आत्म्याच्या अस्तित्वावर आधारलेला आहे। उलटपक्षी बौद्ध धर्म आत्म्याचे अस्तित्व मानित नसल्यामुळे तो आत्म्यावर आधारलेला नाही। ब्राह्मणी कर्मसिद्धांत हा वंशानुगत आहे। तो एका जन्मापासून दुसऱ्या जन्मापर्यंत सुरूच असतो
याचे कारण आत्म्याचे संसरण चालूच राहते. बौद्ध धर्मामध्ये कर्माचा हा सिद्धांत असल्याचे सत्य नाही. ते यामुळे की आत्माच मानित नाहीत. कर्माचा हिंदू सिद्धांत देहाव्यतिरिक्त वेगळ्या आत्म्याला अस्तित्व असल्याचे मानतो. देह मरण पावला तरी त्याच्यासोबत आत्मा मरत नाही. आत्मा देहातून फुर्र असा उडून जातो. कर्माच्या बौद्ध सिद्धांताप्रमाणे ही गोष्ट खरी नाही. हिंदू कर्म सिद्धांताप्रमाणे माणूस जेव्हा एखादे कर्म करतो तर त्या कर्माचे दोन परिणाम होतात. पहिला परिणाम म्हणजे ते कर्म त्या कर्त्याला प्रभावित करते आणि दुसरा परिणाम असा की ते कर्म आत्म्यालाही प्रभावित करते. माणूस जे काही कर्म करतो त्या प्रत्येक कर्माचा आत्म्यावर संस्कार अर्थात परिणाम होतो, त्याच्यावर प्रभाव पडतो. जेव्हा मनुष्य मरतो आणि त्याचा आत्मा त्याचे शरीर सोडून देऊन निघून जातो त्यावेळी कर्माचे मनुष्याच्या आत्म्यावर अनेक संस्कार झालेले असतात आणि या संस्कारामुळेच त्याचा पुढील जन्म आणि स्थिती यांचा निर्णय होतो. हिंदूंचा हा आत्मवादाचा सिद्धांत आत्म्याचे अस्तित्वच न मानणाऱ्या बौद्ध अनात्मवादाच्या सिद्धांताशी पूर्णपणे विसंगत आहे. वरील कारणास्तव कर्माचा बौद्ध सिद्धांत आणि कर्माचा ब्राह्मणी सिद्धांत हे एक नाहीत आणि ते एक असूच शकत नाहीत. म्हणून कर्माचा बौद्ध सिद्धांत आणि कर्माचा ब्राह्मणी सिद्धांत हे दोन्हीही एकच आहेत असे सांगणे केवळ मूर्खपणाचे होय. जास्तीत जास्त इतकेच म्हणता येईल की या शाब्दिक मायाजाळापासून सावध असलं पाहिजे. गतजन्माच्या कर्मांचा भविष्य जन्मावर परिणाम होतो असे बुद्ध मानित होते काय? भगवान बुद्धांनी कर्माच्या सिद्धांताचे प्रतिपादन केले. सर्वप्रथम त्यांनीच सांगितले की जसे पेरले जाईल तसे उगवेल. त्यांनी कर्मसिद्धांतावर एवढा भर दिलेला आहे की त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कर्मसिद्धांताला दृढपणे मानल्याशिवाय नैतिक सुव्यवस्था टिकूच शकत नाही. भगवान बुद्धांच्या कर्मसिद्धांताचा संबंध हा फक्त कर्माशीच होता आणि तो देखील वर्तमान जीवनापुरताच मर्यादित होता. तथापि अधिक विस्तृत असाही एक हिंदू कर्मसिद्धांत आहे आणि त्याच्यानुसार कर्माचा अर्थ आहे त्या सिद्धांताप्रमाणे पूर्वजन्मीच्या कर्माचा या जन्मी अंतर्भाव होतो. जर माणूस गरीब कुळात जन्मास आला तर या सिद्धांताप्रमाणे तो त्याच्या पूर्वजन्माच्या वाईट कर्माचा परिणाम होय. जर माणूस श्रीमंतांच्या घरात जन्माला आला तर त्याचे कारण त्याचे पूर्वजन्मीचे सत्कर्म होय. जन्मतः माणसात काही व्यंग असले तर त्याचेही कारण त्याचे गतजन्मीचे दुष्कर्म होय. हा अत्यंत दुष्ट सिद्धांत आहे, कारण कर्माचा असा अर्थ लावला तर माणसाच्या प्रयत्नाकरिता काहीच स्थान उरत नाही. सर्व काही गतजन्मीच्या त्याच्या कर्माने पूर्वनियोजित केल्यासारखे होईल. हा विस्तृत कर्मसिद्धांत देखील भगवान बुद्धांच्या माथी मारण्यात येतो. परंतु भगवान बुद्ध खरोखरच असा हा सिद्धांत मानित होते काय? हा विस्तृत कर्मसिद्धांताची बरोबर परीक्षा करण्यासाठी तो ज्या शब्दात सामान्यपणे सांगितला जातो त्यापेक्षा तो थोड्या वेगळ्या शब्दात सांगणे योग्य होईल. मागील जन्माचे कर्म हे माणसासमवेत जाते, त्याचे संसरण होते असे म्हणण्यापेक्षा ते वारसा म्हणून येते आणि वंश परंपरेने प्राप्त होते असे म्हणणे अधिक संयुक्तिक आहे. भाषेच्या या परिवर्तनामुळे वांशिकतेच्या नियमांवर कर्मसिद्धांताची कसोटी लावता येते. असे केल्याने या सिद्धांताच्या अभिप्रेत आणि रूढ अर्थाला बाध येत नाही. भाषेच्या या परिवर्तनामुळे जे दोन प्रश्न एरवी माणसाला या सिद्धांताविषयी विचारणे शक्य झाले नसते तोच सिद्धांत आता या निराळ्या भाषेत मांडल्यामुळे शक्य झाले आहेत आणि त्या दोन प्रश्नांची उत्तरे दिल्याशिवाय हा सिद्धांत स्पष्ट होत नाही. पहिला प्रश्न हा की गतजन्माच्या कर्माचा वारसा कसा लाभतो, त्याची प्रक्रिया कशी असते, आणि दुसरा प्रश्न असा की वांशिकतेचा जो क्रम असतो त्या दृष्टीने पूर्वजन्माच्या त्या कर्माचे स्वरूप कसे असते. तो वंशानुगत मात्या पित्यापासून प्राप्त होणारा एखादा गुण असतो की नंतर स्वतः संपादलेला गुण असतो. वंशानुगत क्रमाच्या हिशोबाप्रमाणे आपल्या मात्या पित्यापासून आपल्याला काय प्राप्त होते?
भौतिकशास्त्रानुसार विचार केल्यास जेव्हा वीर्यजंतूंचा स्पर्म्स गर्भाशयातील अंड्याशी संयोग होतो तेव्हा प्राण्याच्या जीवनाला प्रारंभ होतो. प्राण्याची उत्पत्ती तेव्हाच होते जेव्हा वीर्यजंतूचा अंड्याशी संयोग होतो. प्रत्येक मनुष्य प्राण्याचा उगम हा मातेच्या गर्भाशयातील अंडे आणि पित्याचा वीर्यजंतू यांच्या संयोगाने म्हणजे दोन सजीव पदार्थांच्या दोन कणांच्या युतीने होत असतो. या विषयासंबंधी चर्चा करण्यासाठी जो यक्ष बुद्धांकडे आला होता त्याला माणसाची उत्पत्ती माता पित्यामुळेच होते असे बुद्धांनी सांगितले होते. त्यावेळी भगवान बुद्ध राजगृहाजवळील इंद्रकूट पर्वतावर वास करीत होते. तेव्हा एक यक्ष त्यांच्या जवळ आला आणि त्याने त्यांना येणेप्रमाणे संबोधित केले. भगवान म्हणतात, शारीरिक आकार रूप म्हणजे जीव नव्हे. मग जीव सशरीर कसा होतो? जीवाला ह्या अस्थि, हे जठर इत्यादी कोठून मिळतात? आईच्या गर्भाशयात हा जीव कसा लटकलेला असतो? त्याला भगवंतांनी उत्तर दिले, सर्वप्रथम कलल होतो, नंतर अर्बुद होतो, त्यापासून पेशी होते आणि पेशीपासून घन म्हणजे जड होतो आणि तो वृद्धी पावत राहतो. या घनात पुढे केस, लव, नख येऊ लागतात आणि माता जे काही अन्न पेय घेते त्यावरच आईच्या गर्भाशयातील बालक जगते आणि वाढते. हिंदू सिद्धांत मात्र यापासून सर्वथा वेगळा आहे. तो सिद्धांत म्हणतो की शरीर वंशानुगत मातापित्यांपासून प्राप्त होते, परंतु आत्म्याचे तसे नाही. तो शरीरात बाहेरून प्रवेश करतो. अर्थात कोठून ही गोष्ट या सिद्धांतात स्पष्ट केलेली नाही. आता दुसरा प्रश्न असा की पूर्वजन्माच्या त्या कर्माचे आपले स्वरूप कसे असते? तो वंशानुगत कर्मानुसार प्राप्त असा गुणविशेष असतो की स्वतः संपादलेला गुण असतो? जोवर या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही तोवर वंशानुक्रमाच्या शास्त्रीय सिद्धांताचे परीक्षण होऊ शकत नाही. परंतु आपण जर असे मानले की या प्रश्नाचे इकडून तिकडून काहीतरी उत्तर मिळेलच, तरी भौतिकशास्त्राच्या साहाय्याने हा कर्मसिद्धांत अर्थपूर्ण आहे किंवा अर्थहीन आहे याचा निर्णय कसा करता येईल? भौतिकशास्त्रानुसार बालकात म्हणजे गर्भात वंश परंपरेने आई बापाचे गुणविशेष उतरतात. हिंदू कर्मसिद्धांताप्रमाणे बालकाला त्याच्या आई बापापासून देहापलीकडे काहीच मिळत नाही. कर्माच्या हिंदू सिद्धांताप्रमाणे बालकाचे गतकर्म हे त्याने आपल्या जन्माबरोबर पूर्वजन्मी स्वतः केलेले कर्म असते आणि ते स्वतः आपल्यासाठी आणून स्वतःच प्राप्त करते. आईबाप बालकाला काहीच देत नाहीत, सर्व काही बालक आपल्याबरोबर स्वतःच आणते. अशा प्रकारचा सिद्धांत बुद्धीस न पटणारा आणि मूर्खपणाचा आहे. वर सांगितल्याप्रमाणे भगवान बुद्ध असल्या बुद्धिविसंगत आणि मूर्खपणाच्या सिद्धांतावर विश्वास ठेवीत नव्हते. स्थवीर नागसेन म्हणाले, जर पुनरुत्पत्ती झाली नाही तर तो आपल्या कर्माच्या परिणामापासून मुक्त होतो. जर पुनरुत्पत्ती झाली तर तो मुक्त होत नाही. राजा मिलिंद म्हणाला, नागसेन, एक उदाहरण देऊन आपले म्हणणे अधिक स्पष्ट करा. यावर स्थवीर नागसेन म्हणाले, महाराजा, उदाहरणादाखल असे समजा, एक मनुष्य दुसऱ्या माणसाचे आंबे चोरतो, तर चोरणारा शिक्षापात्र ठरतो काय? होय. परंतु दुसऱ्या माणसाने ज्या आंब्याचे बीज जमिनीत लावले होते ते तर त्याने चोरलेले नाही, मग तो शिक्षापात्र का? कारण त्याने जे आंबे चोरले ते लावलेल्या आंब्यातूनच उत्पन्न झालेले होते. त्याप्रमाणेच हे महाराजा, हे नामरूप चांगले अथवा वाईट कर्म करते आणि त्या कर्मापासून दुसरे नामरूप जन्मास येते. म्हणून पहिले नामरूप आपल्या कर्मापासून विमुक्त राहू शकत नाही. वा, छान बनते नागसेन. मग राजा मिलिंद पुढे म्हणाला, बनते नागसेन, जेव्हा एका नामरूपाद्वारे कर्म केले जाते तेव्हा त्या कर्माचे पुढे काय होते? हे महाराजा, ते कर्म सावलीप्रमाणे त्याचा पिच्छा पुरवीत राहतील.
पण मग हे कर्म येथे आहेत किंवा तेथे आहेत असे म्हणून कोणाला ते कर्म दाखवता येतात काय? नाही, दाखवता येत नाहीत. एक उदाहरण देऊन हे अधिक स्पष्ट करावे. हे राजन, वृक्षाला जे फळ अद्यापी यावयाचे आहेत ते दाखवता येतील काय? ते फळ येथे आहेत किंवा तेथे आहेत, निसंशय नाही बनते. त्याप्रमाणेच हे राजा, जोपर्यंत जीवनाचे सातत्य खंडित झाले नाही तोपर्यंत कृतकर्म दाखवता येत नाही. वा, छान बनते नागसेन. अशा प्रकारे आपण हा 73वा भाग पाहिला. 73व्या भागाचा आपण प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, भौतिक शास्त्रानुसार बालकात वंश परंपरेने कोणाचे गुणविशेष उतरतात? प्रश्न पुन्हा एकदा ऐका. भौतिक शास्त्रानुसार बालकात वंश परंपरेने कोणाचे गुणविशेष उतरतात? या प्रश्नाचं उत्तर आपण पुढील 2 दिवसात म्हणजेच 48 तासात कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. अचूक उत्तर देणाऱ्या प्रेक्षकांमधून लॉटरी पद्धतीने निवड करून निवड झालेल्या स्पर्धकाचे नाव भाग 74 मध्ये जाहीर केले जाईल. जय भीम, नमो बुद्धाय.